श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 21. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ गणपती रविशुक्र बृहस्पती श्री गजानन विजय ग्रंथ प्राकृतवाणी प्रवर्तते. श्रोता वक्ता सावधाना भवन्तु. श्री गणेशाय नमः. जय जयाजी अनंतवेशा, जय जयाजी अविनाशा, जय जयाजी परेशा. ब्रह्मांडाधीशा नमो तुशी. देवा तू आपणास पतित पावन नाम खास. सर्वदा आहे धरिलेस याचा विचार करी गा. पाप्यावरी प्रेम अमित तुझे देवा असते सत्य. पापी जनांनी तुझ प्रत महत्व आणले कृपाळा. म्हणून माझ्या पातकासी पाहू नका हो ऋषिकेशी. धुणे येते जलापासी स्वच्छ होते म्हणून पतितांचा कंटाळा. करू नको रे घननिळा. काय भूमीने सावरीला दिले आहे टाकून. तर हे दासगणू म्हणतायत म्हणे, देवा तू पतित पावन म्हणून प्रख्यात आहे म्हणे. हे पापी लोकांवरच तुझी कृपा जास्त असते म्हणे, कारण की पापी आहेत म्हणूनच तुला महत्त्व आहे म्हणे. आणि अशा लोकांचा तू कंटाळा करू नको म्हणे. जसं पाणी कुठे, हे जे काही स्वच्छ व्हायला जातात ते पाण्यापाशीच जातात म्हणून ते स्वच्छ होतात. तसे आम्ही पतित आहेत म्हणे, पापी आहेत, ते तुझ्याकडेच येणार आणि तू आमच्यावर कृपा करणार असं हे दासगणू म्हणतायत. तूच पतित पावन तूच पुण्य पावन. या दोन्ही दोषांपासून तुम्ही अलग सर्वदा. सूर्यनाशी तमाप्रत म्हणून का तो कष्टी होत. काही न करावे लागत तमनासन्या रवीशी. तम जो जो भेटण्या येई तो तेथे प्रकाश होई. अंधार अवघे जाई त्याचे तमाचे नारायणा. जसं सूर्य जिथे जातो तिथं अंधाराचा नाशच करतो म्हणे. म्हणून काही सूर्याला कष्ट पडतात का? तर नाही. जिथे जिथे अंधार असेल तिथं, जिथे जिथे सूर्य जाईल तिथे तिथे अंधाराचा नाश होईल म्हणे. पाप पुण्याची वासना तूच उपदविशी नारायणा. आपला रक्षण मोठेपणा पापी तूच निर्मिशी. तर पाप पुण्याचा जो काही उदय आहे, पाप पुण्य जे काही निर्माण होतं ते तुझ्यामुळेच होतं म्हणे. आणि तुझा मोठेपणा मिरवण्यासाठी म्हणून तू पापसुद्धा निर्माण करतो म्हणे. काही असो आता तरी चिंता रहित मजला करी. दासगणू हा घ्यावा पदरी हेच आहे मागणे. तुझ्या वाचून मजप्रत नाही वशिला जगतात. अवघेच तुझ्या हातात आहे की रे पांडुरंगा. म्हणून जे काय आहे ते सर्व तुझ्याचकडे आहे आणि तूच आता माझा उद्धार कर म्हणे आणि मला सहाय्य कर. श्रोते आता सावधान. हा कळसाध्याय परिसा पूर्ण. तुमचे भाग्य धन्य धन्य. संत कथा ऐकतसा एकविधा निष्ठा ज्याची. जडली श्री गजानन पदिसाची. त्याच्या दुःख संकटांची होळीच होते निसंशय. तुम्ही भाग्यवान आहात म्हणे, म्हणजे म्हणूनही तुम्हाला संतकथा ऐकायला मिळते आहे. आणि आता हा गजानन विजय ग्रंथाचा कळसाध्याय आता तुम्ही ऐकता आहात म्हणे. आणि ज्यांची गजानन पदाला निष्ठा जडली, ज्यांची श्रद्धा आहे, त्यांच्या दुःखांची होळीच झाली म्हणे. बांधित असता मंदिर काम करीत शिखरावर. एक होता मजूर हाताखाली गवंड्याच्या. तो धोंडा देता मिस्त्रीला. एकाएकी झोक गेला 30 फुटांवरून पडला खाली घडी व दगडावर. तर एक मंदिराचं बांधकाम चालू असताना एक मजूर विटा देत होता आणि विटा देता देता गवंड्याच्या हाताखाली विटा देत होता. तर विटा देता देता त्याचा झोल गेला आणि 30 फुटावरून तो खाली पडला. तर दगडावर घडीव दगड जो होता चिरा, त्याच्यावर तो खाली पडला. तो पडता लोकांनी पाहिला. जन म्हणती मेला मेला. उंचावरून खाली पडला आता कशाचा वाचे तो. परी घडले अघटित कोठेने लागले त्याप्रत. जैसा चेंडू झेलितात तैसे त्याचे जाहले. सोपान साह्ये ज्यावरी जन उतरती भूमीवरी. तेथे झाले त्याच परी त्या मजुरा कारणे. मजूर म्हणे लोकाला माझा जेव्हा झोक गेला तेव्हा एकाने धरले मला पडता पडता करास. तर लोक म्हणायला लागले आता हा एवढा 30 फुटांवरून दगडावर पडला, हा काय आता वाचत नाही. परंतु जसं दोराला धरून खाली उतरावं त्याप्रमाणे, किंवा वरून चेंडू कोणी फेकावा आणि खाली एकाने झेलावा, त्याप्रमाणे त्या मजुराला वाटलं की मला कोणीतरी खाली धरलेलं आहे म्हणे. तर तो म्हणतो मला कोणीतरी हाताला धरून उभं केलं म्हणे.
पायभूमीचे लागता क्षणी तो न दिसला मज लागुनी. हे वृत्त ऐकूनी लोक अवघे आनंदले. अभिश्राप कोणाचा समर्थना घेती साचा. हा योग पडण्याचा दैवानेच आला तुझ. या तुझ्या पडण्याने स्पर्श केला समर्थाने. तुझ्या करावा कारणे ऐसे भाग्य कोणाचे. तर लोक म्हणायला लागले की तू किती भाग्यवान आहे की देवाने तुला तुझ्या हाताला स्पर्श केला म्हणे आणि तुला वाचवलं ब असं. असो एक बाई रजपुताची जयपुराहुनी आली साची. बाधा होती भूताची तया अभले कारण. तिसी जयपूर ग्रामाला दत्तात्रयांचा दृष्टांत आला. तू या रामनवमीला जाई शेगावा कारणे. ते येत तेथे संत जागती ज्योत. श्री गजानन सद्गुरुनाथ ते या तुझ्या पिशाच्या प्रत. मुक्ती देतील निसंशये. या दृष्टांते करून आपुल्या 2 मुलांसी घेऊन रामनवमीसाठी जाण बाई आली शेगावा. तर जयपूरला एक रजपुताची बाई होती. तिला भूतबाधा झालेली होती. तिच्या अंगात भूत येत होतं आणि तिला दत्तात्रयांनी स्वप्नात दृष्टांत दिला की तू ह्या रामनवमीला गजानन महाराजांच्या दर्शनाला जा म्हणे शेगावला. तिथं गेली तर तुझ्यातलं जे पिशाच्च आहे ते निघून जाईल म्हणे. आणि हे तिला ते स्वप्न झाल्यामुळे ती आपल्या दोघी मुलांना घेऊन रामनवमीसाठी शेगावला आली. प्रतिपदे पासूनी भला उत्सवासी आरंभ झाला. अफाट जनसमुदाय मिळाला नवमीस श्रोते शेगावी. कामसभा मंडपाचे चालले होते तेथे साचे. खांब मोठे मोठे दगडाचे उभे केले असती. 1.5 फूट जाडीचा 5 फूट लांबीचा प्रत्येक खांब दगडाचा. ऐसे होते कितीतरी. उत्सवाच्या निमित्त भले काम भक्तांनी बंद केले. खांब होते बसविलेले नुसते मात्र ते ठाई. तर तिथं जे सभामंडप बांधण्याचं काम चालू होतं तर तिथं 1.5 फूट जाड आणि 5 फूट लांबीचा असा खांब नुसते ठेवलेले होते की काम अर्धवट होतं. आणि रामनवमीचा उत्सव म्हणून त्या दिवशी त्यांनी तो काम बंद केलेलं होतं. आणि तिथे ती बाई तिथं आली त्या याला. श्रीरामाचा जन्म झाला प्रसादासाठी लोटला. जनांचा तो समुदाय भला तो नमसी वर्णवे. आणि मग रामनवमीचा उत्सव झाला सुरू. आणि जेव्हा प्रसाद वाटायला गर्दी झाली तर ते खूप लोकांनी गर्दी केली तिथं. त्या गर्दीत ही बाई उभी खांबास एक्या पायी. होती तिला सोसली नाही गर्दी ती यत्किंचित. तर ही बाई एका ठिकाणी एका पायावरच उभी होती आणि तर ती गर्दी काही तिला सहन झाली नाही. आणि ती एका खांबाच्या आडोशाला आश्रयाला गेली ती टेकून उभं राहण्यासाठी. म्हणून खांबाच्या आश्रया गेली निर्भय भावया. गर्दी ती चुकवावया परी झाले विपरीत. तोच खांब कोसळला तिच्या शरीरा पडला. तो पाहता लोकाला ऐसे वाटू लागले तिचा बहुतेक गेला प्राण. ही बाई कोठील कोण लहान मुले दिसती 2. खांबाखाली येधवा 10-20 जणांनी खांब काढिला अंगावरुनी. पाणी मुखात घालुनी लोबोकडे पाठविले. ही लोबो डॉक्टरीन शस्त्रविद्येत अतिप्रवीण. ही जातीने ख्रिश्चन भक्त येशू ख्रिस्ताची. तर लोकांनी बघितलं तर ती जी बाई खांबाला टेकून उभी होती तर तो खांब नुसता ठेवलेला होता तो. आणि तिचा धक्का लागून तो खांब तिच्याच अंगावर पडला तो. आणि लोकांना वाटलं हा एवढा जड दगडाचा खांब हिच्या अंगावर पडला म्हणजे हे आता ही गेली ब असं म्हणून त्यांनी तो कसा तरी ओढून काढला आपण. आणि तिथं एक लोबो नावाची डॉक्टरीण होती तिच्याकडे. तिला उपचारासाठी म्हणून पाठविले त्या लोबोकडे. तिने या रजपुतनीला रीतीप्रमाणे उपचार केला. लोबो म्हणे ना लागला मारईला कुठेच. हे आश्चर्य खरोखर खांब दगडाचा होता थोर. त्याच्या खाली शरीर सुरक्षित राहावे कसे. आश्चर्य वाटले लोकाला प्राणबाईचा वाचला. हा जो काही प्रकार झाला तो घडला इतुक्यास्तव. खांब पाडुनी अंगावर भूत जे होते शरीरी. त्या भूतास मुक्ती खरी दिधली त्या गजानने. त्या डॉक्टरीणबाईकडे गेल्यावर तिने बघितलं की हिला कुठे लागलेले म्हणून. पण बघितलं तर कुठेच काही तिला लागलेलं नव्हतं. मग लोकांना आश्चर्य वाटलं अरे एवढा मोठा खांब पडूनसुद्धा हिला काहीच झालं नाही म्हणे. पण खरं म्हणजे गजानन महाराजांनी जी लीला घडवली ती कशासाठी तर तिच्या अंगात जे भूत होतं त्या पिशाच्याला तिथून मुक्ती मिळावी म्हणून तो दगड खांब तिच्या अंगावर पडला होता. बाई होऊनी पूर्ववत गेली जयपूर शहराप्रत. नांदू लागली आनंदात
ऐसा प्रभाव स्वामींचा, ऐसेच एका उत्सवासी नाईक नवऱ्याच्या मस्तकासी, सोडित असता मंडपासी लाकडी गोल पडला हो, तोही गोल थोर होता, परी स्वामींची अगाध सत्ता, कोठेही ना आघात होता, नाईक नवरा वाचला. तर एक नाईक म्हणून होता, तो सुद्धा ते मंडपाचं हे काढायला लागला, मंडप सोडत होता तिथला, तर त्याच्यावरती लाकडाचा एक गोल होता, तो त्याच्या डोक्यावर पडला आणि तो सुद्धा त्या अपघातातून वाचला म्हणे. तसंच पुत्र कृष्णाजी पाटलाचा, रामचंद्र नावाचा, परमभक्त समर्थांचा, एक असे शेगावी, एके दिवशी त्याच्या घरी येथे झाले साक्षात्कारी, ऐन दुपारच्या अवसरी गोसाव्याच्या रूपाने. तर रामचंद्र नावाचा एक परमभक्त होता, पाटलांचा म्हणजे कृष्णाजी पाटलांचा मुलगा होता रामचंद्र नावाचा. तर त्यांच्याकडे ते एक दिवशी गोसाव्याच्या रूपाने त्यांच्याकडे एक आले म्हणे. ते भूक लागली मला देखा, अन्न काही देता का, ऐसे मारुणी हाका, रामचंद्र पाटला ते, पाटील मुळीचा भाविक, त्यासी वाटले कौतुक, गोसाव्याचे ऐकून हाक, दारा माझी पातला. तर त्या रामचंद्र पाटलांच्या घरी एक गोसावी आला आणि तो सांगायला लागला की मला भूक लागली, मला काहीतरी अन्न देता का. तर हा रामचंद्र मुळातच आस्तिक होता, त्याची देवावर श्रद्धा होती. त्यांनी बघितलं की कोणीतरी आलेलं आहे आणि तो आला तो बाहेर. निरखुणी पाहता गोसाव्यासी, तो ते असावे पुण्यराशी, स्वामी गजानन निश्चयसी, ऐसे त्याला वाटले. त्याच्या मनाला कळून गेलं की नक्कीच महाराज आहेत, गजानन महाराज आहेत. गोसाव्याचा धरुणी हात, आला घेऊन घरात, दिला बसण्यास पाट, पूजा केली पायांची. गोसावी म्हणे पाटलाला, आज मी मुद्दाम आलो मुला, काही तुझं सांगण्याला, ते तू ऐके मनापापून. तर म्हणे मी आज, ते गोसावी त्याला सांगायला लागला की मी तुझ्याकडे आज मुद्दाम आलोले म्हणे, तुला काहीतरी सांगायचं आहे म्हणे मनापासून. कर्जाची ना चिंता करी, ते फिटून जाईल निर्धारी, अरे उन्हाळ्यात गोदावरी, थोडी कोरडी पडतसे. तर म्हणे तुला काहीतरी सांगायचं आहे, तू कर्जाची मुळी चिंता करू नको म्हणे, ते फिटून जातं म्हणे. उन्हाळा असला तर गोदावरी म्हणजे नदीचं पाणीसुद्धा कमी होतंच ना म्हणे, तर तू अशी चिंता करू नको म्हणे कर्जाची. तैसाचा हाही प्रकार, संपन्नतेचा येईल पूर, कृष्णा आपलं कृपा घण वर्षल्यावर, श्रीहरीचा समज हे. तसाच हा सुद्धा प्रकार आहे म्हणे. उन्हाळ्यात नदी आटून जाते, नंतर पाऊस पडला का पाणी येतं नदीला. तसं म्हणे संपन्नतेचा जेव्हा पूर येईल तेव्हा की त्यावेळेला तुझ्यावर देवाची कृपा होईल, म्हणजे कृपेचा मेघ जो बरसेल म्हणे तुझ्यावर, देवाची जेव्हा कृपा होईल त्यावेळेला हे सर्व तुझं संपन्नता येईल म्हणे तुझ्याकडे आणि चांगले दिवस येतील म्हणे तुला. उष्टे माझे जे ठाई, पडेल बापा ते ठाई, कशाचेही कधी काही कमी नाही पडणार. आण ताट वाढून सुग्रास देई भोजन, मर्जी असल्या पांघरुण, घाल एखादी अंगावरी, पूजा अन्न दक्षिणा याचकासी दिल्या जाणा, ते पावते नारायणा, ये विषयी शंका नसे. तर आता म्हणे अरे जिथं माझं उष्ट पडलं तिथं सुख समृद्धी अन्न काहीच कमी पडत नाही म्हणे. तर आता तू एक ताट वाढून आण म्हणे, आणि इच्छा असेल तर एखादं मला वस्त्र पण घाल माझ्या अंगावर म्हणे. जसं म्हणे पूजा करावी, अन्नदान करावं, दक्षिणा द्यावी याचकांना, असं जर केलं तर ते प्रत्यक्ष नारायणालाच पावतं म्हणे. याविषयी मनात तू शंकाच करू नको की आपण जे काही करतो तर ते सर्व भगवंताला प्राप्त होत असतं. तसं तू कर म्हणे. आता परी तो याचक, आधी पाहिजे शुद्ध देख, त्या वाचून हे कौतुक होणार नाही कधीही. परंतु हे सर्व काही करण्यासाठी आपल्या मनामध्ये भावना पाहिजे, श्रद्धा पाहिजे म्हणे देवाविषयी, किंवा नुसतंच करायचं म्हणून करायचं नाही. आणले ताट वाढुनी, गोसावी जेवला प्रेमानी, 5 रुपये पाटलांनी, दक्षिणा ठेविली त्यांच्या करा. तै गोसावी म्हणाला, ही दक्षिणा नको मला, तू पाहिजे कारभार केला गजाननाच्या मठात. त्याप्रमाणे त्या रामचंद्र पाटलांनी ताट वाढून आणलं आणि त्या गोसाव्याला 5 रुपये दक्षिणा द्यायला लागले. तेव्हा तो सांगायला लागला की मग ही दक्षिणा नको म्हणे मला कोणती दक्षिणा पाहिजे, तू मला आधी पहिले सांग, तू मठाचा जो कारभार आहे, जे काय आहे तिथं चाललेलं ते तू लक्ष घालशील म्हणे, आणि मठाचा कारभारच तू बघायचा म्हणे.
तीच दक्षिणा मागण्यासी मी आलो तुझ्या पासी, ती आनंदे देईमसी म्हणजे कल्याण होईल. तर हीच मला दक्षिणा दे म्हणे मठाचा कारभार बघण्याची, असं त्या गोसाव्यांनी त्याला सांगितलं. समर्थ सेवेची दक्षिणा देऊनी तुष्टवी माझ्या मना, योग्य मनुष्य तुझ्या विना कोणी न येथे सांप्रत. तुझ्यासारखा योग्य मनुष्य कोणीच नाही म्हणे इथं सेवा करण्यासाठी, समर्थांच्या लक्ष घालण्यासाठी त्या मठाकडे. तर हीच मला तू दक्षिणा दे म्हणे. तुझी कांता आजारी वरचेवरी पडते जरी, तीही दे होईल बापा बरी, ही दक्षिणा दिल्याने. आणि तुझं त्या याच्याकडे लक्ष दिलं गजानन महाराजांच्या मठाकडे, तर तुझी जी पत्नी घडी आजारी पडते तीसुद्धा चांगली होऊन जाईल म्हणे. बोलावं तुझ्या पुत्राप्रत त्याच्या कंठी एक ताईत, बांधतो म्हणजे चेटुक भूत याची न बाधा होय त्यासी. तुझ्या मुलाला बोलव, त्याच्या गळ्यातसुद्धा एक ताईत बांधतो म्हणे मी, म्हणजे त्याला चेटूक भूत बाहेरची काही बाधा होणार नाही. काकी ही जमेनदारी कठीण आहे भूमीवरी, पाण्याशीच पाणी वैरी ये ठाई होत असे. पाटीलकीचे तुझे वतन हे वाघाचे पांघरुण, त्याचा उपयोग करणे जाण अति जपून रामचंद्रा. पाटीलकी म्हणजे हे नुसतं वाघाचं कातडं पांघरल्यासारखं आहे म्हणे, तिथं सदा कोणाशी वैर होत असतं म्हणे. म्हणून हे सर्व मी तुला सांगतोय म्हणे. द्वेषी मन असू नये, सन्नीतीला सोडू नये, राजाविरुद्ध जाऊ नये उगीच भलत्या कामात. साधू कोण संत कोण हे पाहावे शोधून, दांभिकाच्या नादी जाण कदापिही लागू नये. तर हे त्यांनी सर्व सांगितले. मनात द्वेष नको धरू, नीतीनेच वागत जा, सन्नीतीने वागत जा, आणि राजाच्या विरुद्ध मुळीच जायचं नाही म्हणे. तर तू अशा प्रकारे वागत जा म्हणे. ही व्रते पाळल्यास तुझा ऋणी श्रीनिवास, होईल या वचनास असत्य माझ्या मानू नको. आय पाहुणी खर्च करी दंभाचार कधी न वरी, साधू संत येता घरी विनमुख त्याला लावू नये. उगाच काही म्हणजे आपली जेवढी ऐपत आहे तेवढाच खर्च करत जायचा, आणि उगाच दांभिकपणाने मोठायची काही करायची नाही. आणि आपल्या घरी एखादा अतिथी आला तर त्याला विनमुख कधी दवडायचं नाही. अपमान खऱ्या संतांचा झाल्या कोप ईश्वराचा, होत असे बापासाच्या संतचरणी प्रेमाधरी. जर एखाद्या संतांचा जर तुम्ही अपमान केला तर त्याच्याने ईश्वराचा कोप होतो म्हणे. आपुल्या वंशजांचे उणे पाहू नये कदा मने, सोयऱ्या धायऱ्यां कारणे समयानुसार मान द्यावा. कोप असावा बाह्यातकारी, दया असावी अंतरी, जैसे काते फणसावरी काटे आत गोडगरे. आपले जे मुलं बाळ आहेत म्हणजे आपले जे वंशज आहेत त्यांचा कधीच त्यांच्याविषयी मनात राग धरायचा नाही, आणि त्यांच्याचा जो कमीपणा आहे तो कधी बाहेर काढायचा नाही. आणि त्याचप्रमाणे आपले जे स्वैरधार्य आहेत त्यांनासुद्धा योग्य वेळेप्रमाणे योग्य मान द्यायचा. आपल्या मनात राग असावा पण तो वरच्यावर असावा, तेवढ्यापुरता राग धरायचा, नंतर सोडून द्यायचा. जसं वरती राग धरला चालेल पण आतमध्ये प्रेम पाहिजे, माया पाहिजे. जसं फणसावर वरती काटे असतात आणि आत काय असतं, गोड गरे असतात. असं हे सर्व सांगत होते तो गोसावी. मी तुझ्या पाठीस आहे जाण रात्रंदिवस, ताईत बांधुनी कंठास गोसावी जाऊ लागला. अशा प्रकारे मग त्या मुलाच्या गळ्यात त्यांनी तो ताईत बांधला, तो गोसावी जायला लागला. दाराबाहेर जाता भला अंतर्धान पावला, पाहता पाहता झाला दिसेनासा रस्त्यात. पाटील अवघ्या दिवसभर मानसी करी विचार, हा गोसावी कोणी इतर नसावा ऐसे वाटते. म्हणे हा नक्की कोण होता, हा तो विचारच करायला लागला तो माणूस. श्री गजानन स्वामी मला आले उपदेश करायला, घेऊन गोसावी वेशाला हे आता उमजले. त्याला कळून गेलं की हे कोण होते, हे गोसावी म्हणजे गजानन महाराजच होते. रात्री स्वप्नी येऊन संशय केला निरसन, ऐसे स्वामी गजानन भक्तवत्सल खरोखरी. स्वप्नात तेव्हा त्याला कळालं की हे महाराजच होते म्हणून. रात्री श्री गजानन चरित्र तारक सोनी परमपवित्र, अनुभव येण्या मात्र सबळ निष्ठा पाहिजे. असे हे गजानन चरित्र जे आहेत ते त्यांचे आपल्याला अनुभव पण येतील, पण तेवढ्यासाठी आपली त्यांच्यावर निष्ठा पाहिजे, श्रद्धा पाहिजे, तेव्हा आपल्याला पण त्यांचे हे दृष्टांत मिळू शकतो. या ग्रंथाची अवतरणिका देतो आता ही तुम्ही ऐका, वेळ उगा दौडू नका पूर्ण व्हावे सावधान.
तर आता हा जो ग्रंथ आहे त्याची ही आता अवतरणिका आहे. प्रथमाध्यायी मंगलाचरण, देवगुरूंचे वंदन, केले पुढे निवेदन. गजाननाच्या पूर्वचरिता, माघ मासी सप्तमीसी, समर्थ आले शेगावासी. देवी दासाच्या सदनापासी, दिसते झाले प्रथमता, बंकटलाल दामोदर. दोन होते चतुर नर, त्यांनी परीक्षा अखेर, केली गजाननाची. कथा द्वितीयाध्यायात, येणे परी आहे सत्य, गोविंद बुवाच्या कीर्तनात. महाराज येऊनी बैसले, पितांबर शिंप्याला, रस्त्यात चमत्कार दाविला. बंकटलालाच्या घराला, महाराज गेले शेवटी. कथा तृतीयाध्यायाला, गोसाव्यांनी नवस केला, गांजाचा श्री समर्थाला, पाजण्याचा विबुध हो, त्याची इच्छा पुरविली. प्रथा गांजाची पडली, ते तपासोनी भली. शेगावाचे मठात, जानराव देशमुखाचे, गंडांतर टाळले साचे. देऊनी तीर्थ पायाचे, आपुले ते स्वामींनी. मृत्यूचे ते प्रकार, तेथे कथिले सविस्तर. विठोबासी दिला मार, ढोंग करीतो म्हणोनी. कथा चतुर, असे हे तीन अध्यायांचे हे झालेले. आता कथा चतुर्थाध्यायात ठाई, येणे रीती असे पायी. जानकी रामे दिला नाही, विस्तव चिलिम कारणे ते सोनाराचे. किडे पडले चिंचवण्यात, अन्न गेले वाया सत्य. सोनाराने जोडून हात, केली विनंती समर्थाला. त्याचा अपराध क्षमा केला, पूर्ववत केले चिंचवण्याला. जानकी राम भक्त झाला, ते दिवसापासून. होते दोन कान्होले, उतरंडीसी ठेविलेले. तेच समर्थे मागितले, खाया चंदू मुकिंदासी. चिंचोलीच्या माधवाला, यमलोक दावणी मुक्त केला. शिष्या हाते करविला, थाट वसंत पूजेचा. कथा पंचमाध्यायात, महाराज पिंपळगावात, बसले शंकराच्या मंदिरात. पद्मासन घालून या, गुराख्यांनी पूजा केली. गावची मंडळी तेथे आली, महाराजांशी घेऊन गेली. पिंपळगावा कारणे हे कळले बंकटलाला, तो पिंपळगावास गेला. महाराजांशी आणण्याला, परत शेगावा कारणे. समर्थांशी आणले परत, काही दिवस राहुणी तेथ. पुन्हा गेले अकोलीत, भास्करासी तारावया. कोरड्या ठणठणीत विहिरीला, जिवंत झरा फोडिला. एका क्षणात आणिले जला, त्या कोरड्या विहिरी ठाई. भास्कराची उडवली भ्रांती, घेऊन आले तयाप्रती. शेगावास गुरुमूर्ती, ही कथा पंचमात. षष्ठाध्यायी ऐसी कथा, बंकटलाले सद्गुरुनाथा. मक्याची कणसे खाण्याकरिता, नेले आपुल्या मळ्यात. गांधील माशा उठल्या तेथ, लोक होऊनी भयभीत. पळू लागले असती सत्य, जीव आपुला घेऊनी. बाधा गांधील माशांची, महाराजा न झाली साची. घेतली तव शिष्यत्वाची, परीक्षा बंकटलालाची. नरसिंगजीस भेटण्याला, स्वामी गेले अकोटाला. जो नरसिंगजी होता भला, शिष्य कोतशा हल्लीचा. काही दिवस राहिले अकोटा माझी भले, नरसिंगजी सीतगुज केले. बंधू आपुला म्हणून, चंद्रभागेच्या तिरी. शिवरग्रामाभितरी, कृपा व्रजभूषणावरी. केली असे जाऊन, मारुतीच्या मंदिरात. श्रावण मासाच्या उत्सवात, समर्थ आले राहण्याप्रत. येथे षष्ठमाची पूर्तता, गावीची पाटील मंडळी. अवघी अर्धांड होती भली, हमेश होई बोला चाली. त्यांची समर्थांबरोबर, हरिपाटला सवे भले. महाराज कुस्ती खेळले, मल्लविद्येचे दाविले. प्रत्यंतर बहुताला, उसाचा चमत्कार. दावनिया साचार, अभिमानाचा परिहार. केला पाटील मंडळींच्या, भिक्या नामे दिला सूत. खंडू करताजी पाटलाप्रत, आम्रभोजनाचे व्रत. चालवण्यास कथिले पाटलाला, ऐशा कथा सप्तमाध्यायी. कथन केल्या आहेत पाही, निष्ठा समर्थांच्या ठाई. जडली पाटील मंडळींची, कथा आहे अष्टमात. दुफळी पाटील देशमुखात, अर्ज दिधला सरकारात. महाराजांनी विरुद्ध पाटलाच्या, खंडूवरी बालंट आले. ते समर्थांनी नासले, निर्दोष सुटते झाले. खंडू पाटील खटल्यातून, तैलंगी ब्राह्मणाला. वेद म्हणून दाखविला, आपण कोण हा कळविला. सहजलीने समाचार, कृष्णाजीच्या मळ्याशी.
महाराज राहिले छप्परासी, मंदिराच्या सन्निध्यासी चंद्रमौळी हराच्या. ब्रह्मगिरी गोसाव्याला अभिमान रहित केला, नैनन छिंदंती श्लोकाला रहस्यासह सांगून. जळत्या पलंगाच्या वर महाराज बसते झाले स्थिर, न जाळे वैश्वानर केव्हाही खऱ्या संताला. कथा नवमाध्यायाला द्वाड घोडा शांत केला, खून नवस करणाराला दिली असे गांजाची. दासनवमीचे उत्सवासी समर्थ बाळापुरासी, घेऊन आपुल्या शिष्यांसी बाळकृष्णाच्या घरा गेले. बाळकृष्णा लागून करविले समर्थांचे दर्शन, संशयरहित केले मन तया रामदास्याचे. दशमाध्यायी सुरेख उमरावतीचे कथानक, उपरती झाली पुरी देख. तेथे बाळा भाऊला गणेश आप्पा चंद्राबाई यांनी अर्पिला संसार पायी. भावभक्तीने लवलाही श्री गजानन स्वामींच्या. गणेश दादा खापर्ड्याला शुभ आशीर्वाद दिधला, छत्रीने मारुनी बाळाला परीक्षा त्याची घेतली. द्वाडगाय सुकलालाची अति गरीब केली साची, दांभिक भक्ती घुड्याची कशी ती कथन केली. एकादशाध्यायी कथन भास्कराशी डसला श्वान, आले त्र्यंबकेश्वरी जाऊन गोपाळदासा भेटले. झामसिंगाच्या विनंतीसी देऊनी मान अडगावासी, येथे झाले पुण्यराशी श्री गजानन महाराज. निजधामा भास्कर गेला, त्याचा देह ठेविला द्वारकेश्वरा सन्निध भला. सतीबाईचे शेजारी आज्ञा केली कावळ्याला, तुम्ही न यावे या स्थला. वाचविले गणू जवऱ्याला सुरुंग उडता विहिरीत. शेट बचुलालाची कथा द्वादशाध्यायीसाची, मूर्ती निरीक्षपणाची प्रत्यक्ष होते महाराज. स्वामींचे वस्त्र नेसला, पितांबर शिंपी कोंडोलीला. स्वइच्छेने येता झाला, परमभक्त होता जो. पितांबराने कोंडोलीसी बळीरामाच्या शेतासी, वठवलेली आंब्यासी पाने फळे आणविली. पितांबर राहिला कोंडोलीत, तेथेच झाला समाधिस्थ. नवा मठ झाला स्थापित, शेगावी समर्थ इच्छेने. विचार करुणी मानसी बसून रेतीच्या गाडीसी, महाराज नव्या मठासी आले जुन्या मठातून. झामसिंगाने मुंडगावाला नेले गजानन स्वामींना, पर्जन्याने घोटाळा भंडाऱ्याचा केला असे. झामसिंगाने आपुली इस्टेट समर्था अर्पिली, पुंडलिकाची निमाली गाठ प्लेगाची श्रीकृपे. कथा भाग 13व्याचा महारोग गोसाव्याचा, हरण गंगा भारतीचा केला असे गजानने. बंडुतात्यासी भाग्य आले, भूमीत धन सापडले. कर्जापासून मुक्त केले समर्थाने निजकृपे. नर्मदेच्या स्नानास सोमवती अमावास्यास, नौका फुटता छिद्रास हात लाविला नर्मदेने. विडा माधवनाथाला शिष्या हाती पाठविला, या कथा 14व्याला वर्णिल्या असती साकल्ये. अध्याय तो 15वा. शिवजयंतीचा आहे बरवा, आले अकोले नामक गावा. टिळक बाळ गंगाधर भाकरी प्रसाद पाठविला, कोलटकराचे हस्ते भला. मुंबईत लोकमान्याला ग्रहण कराया कारणे, श्रीधर गोविंद काळ्यास करते झाले उपदेश. नको जाऊ विलायतेस, येथेच आहे सर्व काही. कथा ऐशा 16व्यासी. पुंडलिक अंजन गावासी, जाता निवारिले त्यासी. येऊन या स्वप्नात पादुकांचा प्रसाद त्याला. झामसिंग हस्ते पाठविला, कवराच्या भाजी भाकरीला. ग्रहण केले आनंदे, छरा तुकारामाच्या कानामधून पडला साचा. ह्या अशा कथांचा समावेश 16व्यात. 17व्यात कथासुरस विष्णुसाच्या घरास. जाया मलकापुरास समर्थ निघाले गाडीतून. नग्न फिरती म्हणून खटला भरला पोलिसांनी. केवळ अहंपणांनी सत्पुरुषांशी त्रास द्याया. महेताबशा साईला पाठवून दिले पंजाबाला. हिंदू यवनांविषयी केला कळकळीचा बोध त्यासी. बापूरावाच्या कांतेसी भानामती नमानीसाची. भेट गंगा भारतीसी आली अकोटी विहिरीत. कथा बायजा माळिनीची 18व्या माजीसाची. कवर डॉक्टराच्या फोडाची कथा यात ग्रंथित असे. महाराज गेले पंढरीला, घेऊन अवघ्या लोकाला. तेथे बापूना काळ्याला दर्शन हरीचे करविले. कवठे बहादुराचा वारकरी मरीने झाला आजारी. त्यास गटके माझारी समर्थाने बरे केले. एका कर्मठ ब्राह्मणाला
श्वान उठवून मेलेला, दावणी त्याचा गलित केला, कर्माभिमान श्रोते हो. कथा 19व्यासी, दिला काशीनाथ पंतांसी, आशीर्वाद तो अतिहर्षी, तो येता दर्शना, गोपाळ मुकिंद बुटी भला, नागपुरासी घेऊन गेला, श्री गजानन स्वामीला, आपुल्या गेहा कारणे, त्याच्या मणी ऐसा हेत, महाराज ठेवावे नागपुरात, परिहरी पाटलांनी परत, आलेले समर्थ शेगावी, धारे कल्याणाचे रंगनाथ, साधू आले भेटण्याप्रत, समर्थांसी शेगावात, ऐसे आणि कितीतरी, श्री वासुदेवनंद सरस्वती, जो कर्म मार्गाची प्रत्यक्ष मूर्ती, दृष्टादृष्ट होता नुसती, आनंद होता झाला उभयता ते, तेव्हा बाळा भाऊला, जो का होता संशयाला, तो समर्थांनी निवटिला, करुणी उपदेश, केले खळ्याचे संरक्षण, गाढवांचे पासून, समर्था मारिता आले मरण, नारायणासी बाळापुरी, गजाननाचे कृपे भले, जाखड्याचे लग्न झाले, कपिलधारेसी दिदले, दर्शन निमोण करांना, तुकारामे आपुला, पुत्र समर्था वाहिला, नारायण नामे भला, सेवा करावया कारणे, पंढरी ते जाऊन, विठ्ठला ते विचारून, महाराजा आले परतून, शेगावा कारणे, पुढे भाद्रपद मासासी, ऋषी पंचमीच्या पुण्य दिवशी, आधुनिक कालाचा हा ऋषी, समाधीस्थ जाहला, विसाव्या माझी इतर, श्रींची समाधी झाल्यावर, जे का घडले चमत्कार, त्यांचे वर्णन केले असे, जे जे भाविक भक्त कोणी, त्यांना त्यांना अजूनी, दर्शन देती कैवल्य द्यानी, त्यांच्या इच्छा पुरवून, आता आहे 21वा, अवघ्या कथेचा कळस भरवा, हा अवघ्यांचा लेखावा, तुम्ही सार श्रोते हो, प्रत्यक्षा परिप्रकार, येथे होती वरच्यावर, म्हणून म्हणणे आहे सार, अवघ्यांचे या अध्याया, वर्गणीच्या जोरे भले, समाधीचे काम झाले, मनापासून भक्त जटले, वर्गणी गोळा कराव्या, ऐसे भव्य सुंदर, कामकोठेन भूमीवर, धर्मशाळा चौफेर, चहूबाजूंनी बांधल्या, या भव्य कामाला बहुतांनी हात लाविला, त्यांची नावे तुम्हाला सांगता ग्रंथ वाढेल, मुख्य जे होते त्यातून, त्यांची नावे करतो कथन, कुकाजीचा आनंदन, हरी पाटल नाम त्यांचे. तर ही अशी अवतरणिका झाली आणि नंतर मग तिथं गजानन महाराजांच्या तिथं मंदिर बांधलेले, सांगवी गावीचा बनाजी, आणि म्हणे जे मंदिर बांधणाऱ्याला कोणी कोणी हातभार लावला त्यांचे जर नावं सांगायला गेलो तर ग्रंथ फारच मोठा होईल म्हणे. सांगवी गावचा बनाजी, उमरीचा जो गणाजी, बटवाडीचा मेसाजी, लाडे गावचा गंगाराम, भागू नंदू भुजाबाई, अकोल्याची बनाबाई, सुखदेव पाटलाची ती आई, यांनी हजारो रुपये दिले. पाटील रामचंद्र कृष्णाजी, दुसरा दत्तू भिकाजी, पळसखेडचा सुखदेवजी, मार्तंड गणपती शेगावचा, बालचंदाचा रतनलाल, पंचगव्हाणचा दत्तूलाल, त्याच गावीचा बिसनलाल, अंबरसिंग टाकळीचा किसनबेल मंडळेकर, विठोबा पाटील चावरेकर, हसनापूरचा राहणार गंगाराम नाम ज्याचे, या दानशूरांनी मोठमोठ्या रकमा देऊनी केली मठाची उभारणी, भक्तिस्तव समर्थांच्या. कोठ्या कचेरी स्वयंपाक घरे, सोपे उत्तम प्रकारे बांधिले असती साजरे, समाधीच्या चौफेर. आणि तिथं जो मठ बांधलेला आहे तिथं काय काय सोयी केलेल्या आहेत ते सगळं वर्णन केलेलं आहे. इथं लोकांनी ज्या देणग्या दिल्या त्या बांधकामी जिरून गेल्या, परी पुष्कळ गोष्टी राहिल्या बांधण्याच्या अवशेष, त्यासाठी ही युक्ती केली, वर्गणी जमवण्यासाठी भली योजना ती ऐशी झाली, ती ऐका विबुध हो बसली. आणि मग त्यांनी तरीसुद्धा भरपूर गोष्टी बांधकाम केलं पण काही राहूनच गेल्या, आणि ते पूर्ण होण्याकरता त्यांनी एक युक्ती केली. तर युक्ती काय केली, बसविला शेत साऱ्यावर, समर्थांचा धार्मिक कर, कोणासी न करता जोर, रुपया मागे एक आणा. तर शेतसाऱ्यावर त्यांनी धार्मिक कर म्हणून आकारला, आणि बळजबरी कोणालाच नाही, फक्त रुपयामध्ये 1 रुपयामागे 1 आणाच फक्त घ्यायचे. तैशीच बाजार पेठेशी, धान्य अथवा कपाशी, जे येईल विकायासी, पट्टी बसविली त्यावर. आणि बाजारपट्टी पण हे केली त्यांनी, जे कोणी विकायला आले धान्य किंवा कापूस असे विकायला कोणी आलं बाजारपेठेमध्ये तर ती त्यांच्यावर
कर बसवला, पट्टी मागितली त्यांच्याकडून. गाडी मागे अर्धा आणा, हर्ष वाटे देताना, की समर्थांच्या चरणा निष्ठा होती सर्वांच्या. आणि लोकही देत होते, प्रत्येकजण एक आणा म्हणजे काहीच वाटत नव्हतं त्यांना, आणि आनंदाने ते महाराजांवर श्रद्धा म्हणून देत होते ते. समाधी पुढे स्वाहाकार, होऊन गेले अपार, परी त्यातून मोठे चार, सर्वश्रुत झाले शतचंडीचे अनुष्ठान. आणि अशा प्रकारे तिथं मोठमोठे कार्यक्रम पण झाले. शतचंडीचे अनुष्ठान, ब्राह्मणांच्या करवी जाणं, केले आदरे करून किसलाल शेठजीने. अनुष्ठान शतचंडीचे करणे अति अवघड साचे, अधिक न्यून ना खपायाचे, जगदंबे कालिकेस. काही चुकता विधानात, तात्काळ होते विपरीत, काम्य अनुष्ठानाप्रत, भीती चहू बाजूंनी. वडील किसनलालाचा, बंकटलाल नावाचा भक्त होता समर्थांचा, एकनिष्ठ पहिल्यापासून. पूर्ण आहुतीच्या दिवशी त्या बंकटलाल भक्तांसी, व्याधी उद्भवली शरीरासी, प्राणांताचा समय आला. तर ते तिथं त्यांनी नवचंडी केली, शतचंडी केली, पण त्यांच्या मनात ही पण भीती होती की देवीचं जर काही करताना चुकलं तर ते काहीतरी त्याचा वाईट परिणाम होतो. आणि हे किसनलाल जे होते ते बंकटलालाचे वडील होते, आणि त्यांनी हे शतचंडीचं कार्यक्रम केला. आणि त्यावेळेला पूर्णाहुतीच्या दिवशी बंकटलालाला खूप ताप भरला म्हणे. तर असा ताप भरला की प्राणांत व्हायची वेळ आली. लोक गेले घाबरून, म्हणती हे काय झाले विघ्न, शतचंडीचे अनुष्ठान करता विपरीत व्हावे का. बंकटलाल म्हणे पुत्रासी, भिवू नको मानसी, माझा तारिता पुण्यराशी, समाधीशी बसलासे तो अवघे करील बरे, नका होऊ बावरे, पूर्ण आहुतीचे काम सारे, घ्यावे शास्त्र उरकून. तर बंकटलाल जरी आजारी पडला पण त्या किसनलालाच्या मनात स्वामींविषयी श्रद्धा होती. ते म्हणे अरे तुम्ही काही घाबरू नका, माझ्या मुलाला काहीच होणार नाही, कारण आपल्यावरचं संकट निवारण करण्यासाठी स्वामी बसलेले आहेत म्हणे, गजानन महाराज बसलेले आहेत म्हणे. अशा प्रकारे त्यांनी ते कार्यक्रम सुरूच ठेवला. माझा स्वामी गजानन, येऊन देई कदा विघ्न, भक्तांचे करण्या संरक्षण, मुळीच बसला येथे तो, तेच पुढे सत्य झाले, व्याधीचे स्वरूप मावळले, एका बाईचे निमाले, भूत शतचंडीत या. बनाजी तिडके सांगवी कर, त्यांनी केला स्वाहाकार, कसुऱ्याचे राहणार, गुजाबाई नाम तिचे, चापड गावीचा वामन, शामरावाचा नंदन, यांनीही एक यज्ञ केला समाधीच्या पुढे. असे लोक वेगवेगळे यज्ञ करत होते तिथं. ऐशी धर्मकृत्ये कितीतरी झाली समर्थांसमोरी, खरे खरेच साक्षात्कारी श्री गजानन महाराज. यावत कालपर्यंत लोक होते निष्ठावंत, तावत कालपर्यंत वराड होता सुखी बहु. जसजशी निष्ठा कमी झाली तो विपन्न दशा झाली, अवदसेने घातली माळ कंठी वराडाच्या. जोपर्यंत लोकांमध्ये श्रद्धा होती तोपर्यंत समृद्धी होती, आणि जसं जसं त्यांच्या भक्ती कमी होत राहिली तेव्हा तिथं दुष्काळाचं सावट यायला लागलं. विपुल पिकणे टाकले, काश्यपीने पहा भले, नवे वाहू लागले वारे सर्व वराडात. वराडाची ऐसी दैना, समर्थांसी पाहावेना, म्हणून घेतले आपणा, कोंडोणी त्यांनी जलात. 30 फुटांपर्यंत पाया आणिला भरून, तेथेच का होय का हे जीवन, निर्माण व्हावे शोते हो. म्हणून ऐसे वाटते, राग आला समर्थांते, म्हणून त्यांनी जलाते भोवती केले निर्माण. आणि मग त्यांनी जसं काही पाण्यात समाधीच घेतलेली आहे म्हणे, लोकांचा त्यांना राग आलेला आहे असं म्हणून त्यांच्या भोवती पाणी निर्माण झालेले. सुख संपन्न पहिल्या परी, वराड व्हावा निर्धारी, ऐसे चित्तात असल्या जरी, या वराडी जनांच्या, तरी या अवघ्या जनांनी श्री गजाननाच्या चरणी पूर्ववत निष्ठा ठेवून सुखा लागी अनुभवावे. ऐसेन जरी करतील तरी याहीपेक्षा येईल, वराडासी बिकट काळ, याचा विचार करावा. म्हणून गजानन महाराजांना श्रद्धा ठेवा लोकांनी असं सांगितलेलं आहे. गजानन पदी निष्ठा ठेवा, सुख अनुभव सर्वदा घ्यावा, कुतर्कासी मुळी न द्यावा, ठाव आपुल्या मानसी. या गजानन स्वरूप जमिनीत, जे जे काही पेराल सत्य, ते मिळणार आहे परत. बहुत होऊन तुम्हाला दाणे टाकल्या खडकावरी, त्याची न रोपे होते खरी, याचा विचार अंतरी सर्व काळ करा. जसं खडकावर आपण दाणे टाकले तर काय उपयोग होतं का, तसं नाही म्हणे, तर तुम्ही मनात श्रद्धा ठेवा.
कंटाळा संत सेवेचा, ज्या ज्या प्रांता येता साचा, त्या त्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होत असे. धर्मश्रद्धा ही वाघीन, गेल्या मनरूपी दरीतून, दुर्वासनेचे कोले जाण, येऊन बसतील ते ठाया. भक्ती शुचिरभूत अंगणा, अभक्ती ही वारांगणा, तिच्या नादी लागल्या जाना, विटंबनाच सर्वत्र. सन्नितीला सोडू नका, धर्मवासना टाकू नका, शत्रुना माना एकमेका, तरीच शक्ती वाढेल. सन्निती सोडू नका म्हणे, चांगलं वागत जा आणि एकमेकांशी प्रेम ठेवा, एकमेकांविषयी वैर नका, शत्रू नका मानू. ऐसे तुम्ही वागल्यास येतील चांगले दिवस, यावर आड प्रांतास हे कधीही विसरू नका. तर तुम्ही चांगलं वागत जा, तुम्हाला परत चांगले दिवस येतील म्हणे. एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन, एकदा तरी पारायण करा गजानन चरित्राचे. हा 21 अध्यायांचा श्री गजानन विजय नावाचा नैवेद्य 21 मोदकांचा गजाननासी अर्पाहो. तर वर्षातून एकदा का होईना तुम्ही शेगावला जात जा आणि एकदा का होईना गजानन महाराजांचं पारायण वाचत जा म्हणे. आणि मग पारायण झालं का तर 21 मोदकांचा नैवेद्य दाखवत जा म्हणे. हा 21 अध्यायांचा श्री गजानन विजय नावांचा नैवेद्य 21 मोदकांचा गजाननाशी अर्पावा. म्हणजे हे अध्याय जसे काही अध्याय म्हणजे हे ज्याप्रमाणे आपण मोदकांचा नैवेद्य दाखवतो त्या हे अध्याय म्हणजे मोदकच आहेत म्हणे 21. वा हे अध्याय साचार माना 21 दुर्वांकुर, किंवा हे अध्याय म्हणजे दुर्वा माना म्हणे. पारायण रूपे निरंतर वाहव्या गजाननासी, सद्भाव जो मानवाचा तोच दिवस चतुर्थीचा, प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे. म्हणजे मनात ज्या दिवशी आपल्याला भावना इच्छा झाली की आज आपण पारायणाला सुरुवात केली पाहिजे, तर त्या दिवशी तुम्ही सुरुवात करा, तीच तुम्ही चतुर्थी माना. आणि 21 दुर्वा म्हणजे 21 अध्याय किंवा 21 मोदक म्हणजे हे 21 अध्याय हे तुम्ही गजानन महाराजांच्या चरणी वहा म्हणे. मग या ग्रंथांचे अक्षर एक एक हे दुर्वांकुर, अर्थशब्दाचा साचार, मोदक समजा विबुध हो, ती अर्पून गजानना, पारायण रूपी पारणा, साधून घ्यावा कराना, वेळ आता थोडं काही, हा ग्रंथना कादंबरी, ती गजाननाची लीला खरी, येथे जो अविश्वास धरी, तो बुडेल निसंशय. श्री गजानन स्वामी चरित, जो नियमे वाचिल सत्य, त्याचे पुरतील मनोरथ, श्री गजानन कृपेने. हे गजानन चरित्र भागीरथी, कथा या तोय निश्चिती, महाराष्ट्र ओव्या तयावरती, लहरी समजा विबुध हो. वा कल्पवृक्ष हे स्वामी चरित्र, शाखा अध्याय तयाप्रत, पद्यरचना हीच सत्य, पालवी या वृक्षाची. तर हा गजानन महाराजांचा हा ग्रंथ आहे म्हणे. ही काही एखादी कादंबरी नाही किंवा गोष्टी नाही आहेत म्हणे, तर ह्या महाराजांच्या लीला आहेत म्हणे. आणि हे जे पोथी आहे तर ती कल्पवृक्ष समजून तुम्ही त्याची पूजा करा आणि त्याचे पारायण करत जा म्हणे. जो या ग्रंथी ठेवील भाव, त्यासी पावेल स्वामी राव, संकटी त्याच्या घेईल धाव, रक्षण त्यांचे करावया. हा ग्रंथ केवळ चिंतामणी, चिंतिले फळ देईल जाणी, दृढतर विश्वास असल्यामणी, हे मात्र विसरू नका. हा एक चिंतामणी म्हणे, आपल्याला त्याचं चांगलंच फळ मिळेल जे मागाल ते. जेथे गजानन चरित्राचा पाठ होईल नित्यसाचा, तेथे वास लक्ष्मीचा चिरकाळ होईल हो. दारिद्र्यासी मिळेल धन, रोगियासी आरोग्य जाण, साध्वी स्त्रीचे वांझपण फिटेल त्याच्या वाचेने, निपुत्रिकासी होईल पुत्र, निष्कपटी मिळेल मित्र, चिंता न राहील अनुमात्र. या ग्रंथाच्या वाचका आता कधी वाचायचा? दशमी एकादशी द्वादशीला. हा ग्रंथ जो वाची भला, अनुपम येईल भाग्य त्याला, श्री गजानन कृपेने. तर तुम्ही दशमी एकादशी आणि द्वादशी या 3 दिवसात एक पारायण करू शकता. गुरुपुष्य योगावरी, याचे जो यांचे पारायण करी, बसून एका आसनावरी, राहुनिया शुचिरभूत, त्याच्या अवघ्या मनकामना खचित होतील पूर्ण जाना, कसल्याही असत यातना त्याच्या निरसतील. आणि गुरुपुष्यामृत योग असतो त्या दिवशी जर एकाच आसनावर बसून म्हणजे एका दिवसात जर पारायण केलं तर त्यांच्या सगळ्या इच्छा असतील त्या पूर्ण होतील म्हणे. जेथे हा राहील ग्रंथ, तेथे न कदा येईल भूत, लाग न साधे यत्किंचित, तेथेच ब्रह्मसंबंधाचा. तर जिथं हा ग्रंथ असेल तिथं भूत पिशाच काहीच येणार नाही म्हणे. ऐसे याचे महत्त्व ये भाविकाला प्रचित, कुटील दुष्ट दुर्जनांप्रत याचा अनुभव येणे असे. माणसाची योजना
राजहंसासाठी जाणा, तैसे हे सज्ज संत सज्जना, मानस स्वामी चरित, पूर्वकाली ज्ञानेश्वर, मीरा मेहता कबीर, नामा सावता चोखा मार, गोरा बोधला दामाजी, उंबरखेडी एकनाथ, सखाराम अमळ नेरात, वा देव मामलेदार यशवंत, वा हुमणाबादी माणिक प्रभू, तेवीच ह्या वराडात. जसे निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळे संत आहेत त्याप्रमाणे वराडात सद्गुरू गजानन महाराज आहेत. तेवीच ह्या वराडात श्री गजानन स्वामी सद्गुरुनाथ, फरक नाही यत्किंचित त्यांच्या यांच्यामध्ये हो. तर जसे हे सगळे संत आहेत त्याचप्रमाणे गजानन महाराजसुद्धा आहेत, त्यांच्यामध्ये काहीच फरक नाही म्हणे. आता हीच विनंती तुम्ही अवघ्या भाविकांप्रती अत्यंत असू द्यावी प्रीती, श्री गजाननाचे चरणी. आता एकच विनंती म्हणे, सर्व भाविकांनी गजानन महाराजांच्या चरणी भक्ती असू द्यावी, प्रीती असू द्यावी म्हणे. म्हणजे तुमची एरझार जन्ममृत्यूची साचार, होऊन या व्हाल पार दुस्तर भवा माजुनी. आता स्वामी दयाघना, तुला येवो माझी करुणा, दासगणूच्या यातना सकल निवारी कृपेने. आणि म्हणजे तुमची जर तुम्ही गजानन महाराजांवर श्रद्धा ठेवली तर तुमची जन्ममृत्यूची एरझार चुकेल. आणि असं हे दासगणू म्हणतायत. आणि आता परत ते यांची स्तुती करतायत. तुला येवो आता स्वामी दयाघना, तुला येवो माझी करुणा, दासगणूच्या यातना सकल निवारी कृपेने. मी तुझा झालो भाट, मार्ग दावी मला नीट, दुर्वासनेचा येवो वीट, चित्ता माझी दयाळा. मी तुझा भाट आहे म्हणे. भाट म्हणजे कोण? ज्या कथा सांगतात त्यांना भाट म्हणतात. तर मी तुझी ही कथा सर्व लिहिलेली आहे म्हणे. आता आमरण वारी घडो, आता मागता येते त्यांच्याकडे देवाकडे. आमरण वारी घडो, संत चरणी प्रेमा जडो, अक्षयीचा वास घडो, श्री गोदेच्या तीराला प्रसंग याचना करण्याचा, मशी नको आणूस साचा, समर्था दासगणूचा अभिमान व्हावा मानसी. की मला आता दुसऱ्याकडे काहीच मागायला लावू नको म्हणेत. आणि मला सदा संतांच्या चरणी मला राहू दे म्हणे. आणि गोदेच्या तीरालाच मला कायम अखंड माझा वास असू दे म्हणे. मी सकळ संतांचा चरण रजो, माझी राखा तुम्ही लाजो, हीच मागण्या आहे आज, पदर पसरुणी तुम्हा ते, जैसी केलीस प्रेरणा तैसीच मी बदलो जाना, हे स्वामी गजानना तुझे चरित्र लिहिता. म्हणे तुम्ही जशी मला प्रेरणा दिली, जसं मला सुचवलं त्याप्रमाणे मी हा ग्रंथ लिहिला आहे म्हणे. शेगावाचे मठात काही होते कागदपत्र, ते रतन साने मजप्रत, आणून या दाखविले त्यांच्या आधारे ग्रंथ लिहिला, कल्पनेचा ना उपयोग केला, म्हणून अधिक न्यूनाला मी नाही कारण. जे काही शेगावाच्या मठात मला कागदपत्र मिळाले त्याच्यावरून मी हा ग्रंथ लिहिलेला आहे म्हणे. माझ्या मनाचं काहीच लिहिलेलं नाही. झाले असल्या अधिक न्यून त्याची क्षमा गजानन, करो सर्वदा मज लागून, हीच आहे विनंती. आणि त्याच्यात जर काही कमी जास्त असेल तर महाराज तुम्ही मला क्षमा करा. शके 1861 प्रमाथी नाम संवत्सरात, चैत्र मासी शुद्धात, वर्ष प्रतिपदेला हा ग्रंथ कळसा गेला. तर 1861 प्रमाथी नाम संवत्सरामध्ये हा चैत्रात म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी हा ग्रंथ पूर्ण झालेला आहे. हा ग्रंथ कळसा गेला शेगाव नामे ग्रामी भला, तो गजाननांनी पूर्ण केला प्रथम प्रहरी बुधवारी. तर पहिल्या प्रहरात हा पूर्ण झाला म्हणे. बुधवार होता त्या दिवशी. स्वस्ती श्री दासगण विरचित, हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ, नौका हो भाविकांप्रत भवसिंधू तारावया. तर असा हा ग्रंथ आहे म्हणे. तर भक्तजनांना हा ग्रंथ म्हणजे एक प्रकारची नाव असो की भवसागर संसार सागर तरून जाण्यासाठी हा ग्रंथ म्हणजे नावेप्रमाणे याचा उपयोग हो म्हणे. तर शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथ 21ोऽध्यायः समाप्त. श्री गजानन महाराज की जय.